हॅलो स्टुडंट्स, मराठी शॉर्ट हँड 60 वर्ड्स पर मिनिट डिक्टेशनसाठी तयार रहा. प्रिय सुधीर, यास तुझ्या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत शिबिराला तू 10 दिवस खेड्यात जाणार आहेस हे वाचून फार बरे वाटले. आजकाल श्रमशिबिराकडे फॅशन म्हणून पाहण्याची पद्धत रूढ झाली आहे. फोटोपुरते श्रमदान ही कल्पना रूढ होत आहे. तू मात्र ह्या शिबिरांकडे एक नवा अनुभव घेण्यासाठी म्हणून जात आहेस हे विसरू नको. शिबिरात श्रमाचे दान करायला न जाता श्रमाचा अनुभव घ्यायला जा. आपल्या देशातील दारिद्र्य रेषेखाली जगणारी आणि खेड्यातून राहणारी माणसे कशा प्रकारे कष्टाचे काम करीत असतात ह्याची तुला जाणीव होईल. सामाजिक कामाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने असा अनुभव घ्यायला हवा. पॅरा. समाजातील ह्या दरिद्री नारायणाच्या भीषण आर्थिक परिस्थितीच्या दाहक जाणीवेबरोबरच खेड्यातील निसर्गाच्या सानिध्याने तुझे मनही विशाल होऊन त्यात उदात्त विचार रुजतील. त्या खेड्यातील आर्थिक सामाजिक परिस्थितीचा नीट अभ्यास कर. अनेक समस्यांचे मूळ तिथेच सापडेल. शिबिरात सर्वांना मदत कर. सर्व कार्यक्रमात आवर्जून भाग घे. शरीर थकले तरी मन थकू देऊ नकोस. अशी शिबिरे म्हणजे अनेक चांगल्या गोष्टी शिकण्याचे शॉर्ट कोर्सेस असतात. समाजातील सुखदुःखे तर समजतातच, पण सहकाऱ्यांशी वागण्याची समजही येते. शिबिरातून परतल्यावर तुझ्यातील सुप्त मानव जागा झाला असेल. एका नवीन अनुभवामुळे जीवनाला धैर्याने सामोरे जाणे तुला सहज जमेल. शिबिरातील अनुभव पुढील आयुष्यात निश्चितच मार्गदर्शक ठरतील. शिबिर संपून आल्यावर अवश्य भेट. तुझे अनुभव ऐकण्याची उत्सुकता मला तर आहेच, परंतु हे अनुभव युवकांनी ऐकल्यास समाजासाठी
काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांना यातून मिळेल हे अधिक महत्त्वाचे आहे. तुझा मामा. विद्यार्थ्यांनो, 76 सालचे हे पेपर असल्यामुळे हे डिक्टेशन्स 5-5 मिनिटांचे आहेत. फक्त प्रॅक्टिस म्हणून आपण घेतोय. तुमचा पेपर मात्र 4 मिनिटांचाच असेल. धन्यवाद.